सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या याचिकेवर दोन्ही गटाला दिलासा देत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला दिलेले तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर अजित पवार यांच्याकडे असलेले घड्याळ हे निवडणूक चिन्ह या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी झाली. मागील वेळी म्हणजेच मार्च 14 रोजी झालेल्या सुनावणीत शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले होते. तसेच अशा पद्धतीने शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही, असे शपथपत्र देण्याचे आदेश देखील दिले होते. या सर्व प्रकरणामुळे आज सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटाला दिलासा दिला आहे.